नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की पार्ट ऑफ स्पीच जे काय होते ते सगळे बघितलेले आहेत, हो की नाही. त्याच्यामध्ये वर्ब काय आहे, नाऊन प्रोनाऊन काय असतो, ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब वर्ब जे काय आहे ते सगळे बघितले. आता त्यामध्ये की नाही ग्रामरमध्ये एक सतत विचारला जाणारा प्रश्न, अगदी मला वाटतं की 5वीपासून पुढे हा प्रश्न बरेचदा 12वीच्याही विद्यार्थ्यांना, मग 5वी 6वीपासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत इवन ग्रॅज्युएशनला ज्यांना कंपल्सरी इंग्रजी हा विषय आहे त्यामध्ये सुद्धा किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी हा जो क्वेश्चन आहे तो विचारला जातो. तर सगळ्यात आधी हे समजून घ्या की हा जो क्वेश्चन आहे, नोट्स घ्यायचे आहेत आपल्याला किंवा लिहून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, पण आधी समजून घ्या की जो भाग आपण शिकणार आहोत त्या भागावरती प्रश्न नेमके कसे विचारले जाणार आहेत. ही जेव्हा स्ट्रॅटेजी तुम्हाला लक्षात येईल तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला त्याचे जे काही मार्क असणार आहेत त्याच्याशी त्याला जे काही रिलेट करणारे मार्क आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. तर फक्त एका मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो, म्हणजे त्याचं जे काय आन्सर, पण पद्धती दोन आहेत, म्हणजे दोन पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी परत सांगते की हा जो काही क्वेश्चन आहे, हा जो काही टॉपिक आहे, अगदी 5वीपासून पुढच्या सर्वच विद्यार्थ्यांना कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडणारा हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना कुणालाही या ठिकाणी यापूर्वीचं टॉपिक म्हणजे पार्ट ऑफ स्पीच जर बघायचं असतील तर त्यांनी जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचेही व्हिडिओ बघून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील, जर तुम्हाला अप्रिशिएट वाटलं असेल तर जरूर त्याबद्दल शाबासकीचा एक कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मॉडेल ऑक्झिलरी जे आहे तर हा एक वर्बचाच प्रकार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हा ना हेल्पिंग वर्बची कामं जी काही आहेत, हेल्पिंग वर्ब काय करतो, तर वाक्यातला काळ कुठला आहे किंवा वाक्य कोणत्या कालावधीमध्ये घडलेलं आहे हे सांगण्याचं काम जे काही आहे ते हे हेल्पिंग वर्ब करतात आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला हा ऑक्झिलरी वापरायचा असतो. जसं मी सुरुवातीला म्हणाले की ऑक्झिलरीचे जे काही प्रकार आहेत, म्हणजे प्रश्नांचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार दोन आहेत. पहिला जो काही प्रश्न आहे तो असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एखादं सेंटेन्स दिलं जाणार आहे इंग्लिशमध्ये आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जो दिलेला मॉडेल ऑक्झिलरी आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे, कोणत्या अर्थाने टाकलेला आहे, म्हणजे कोणत्या उद्देशाने दिलेला आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न असा विचारला जातो की एखादं सेंटेन्स दिलं जातं आणि त्या ठिकाणी ऑर्डर म्हणजे ते कुठल्या ऑक्झिलरी फॉर्ममध्ये हवं आहे ते फक्त वर्ड्स दिले जातात आणि तुम्हाला काय करायचं असतो तिथं योग्य मॉडेल ऑक्झिलरी हा काय करायचा असतो, लावायचा असतो किंवा वापरायचा असतो. या दोन्ही प्रोसेसला 1 मार्क आहे, पण या हे दोन्ही सुद्धा प्रश्न दोन वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. लक्षात आलं. यापेक्षा वेगळी अशी कुठली प्रश्नांची यामध्ये पद्धत नाही आहे. तर इथं बोर्डवरती तुम्हाला काही या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीज दिलेले आहेत आणि त्याचे मीनिंग किंवा त्याचे जे काही उद्देश आहे तो या ठिकाणी मी बोर्डवरती दिलेला आहे. तो आपण या ठिकाणी एक एक करून समजून घ्यायचा आहे. फर्स्ट आहे माईट. माईटसाठी आहे लेस पॉसिबिलिटी. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं, म्हणजे हे पण समजून घ्या, व्हिडिओ प्लीज स्किप नका करू, कारण हल्ली मुलांच्यामध्ये एक असं झालेलं आहे किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये किंवा पालकांच्यामध्ये, हा चला आपल्याला हे ऑक्झिलरी समजलं आहे, त्याचे जे काही मिनिंग आहेत किंवा त्याचा जो काही फॉर्म आहे तो आपल्याला समजला आणि आपण सोडवू शकतो आणि जिथे HVला आहे तो काढायचा आणि तिथे ऑक्झिलरी ॲड करायचा. तर हे सपशेल चुकीचं आहे. त्यालाही एक पद्धत आहे, ती पण आपण बघायची, पण त्या अगोदर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणाले की व्हिडिओ हा जो काही आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर आहे कॅन किंवा कुड. कॅन किंवा कुड हा एबिलिटी वापरण्यासाठी येतो. जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, समजा या ठिकाणी शोन एबिलिटी असं जर म्हटलं किंवा या साईडच्या सगळ्याच ना की शो लेस पॉसिबिलिटी, एबिलिटी, पॉसिबिलिटी किंवा परमिशन. लेस पॉसिबिलिटी आणि पॉसिबिलिटीमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्टनिटी, हे वर्ड्स या ठिकाणी फक्त सांगितले जाणार आणि तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहेत त्या ठिकाणी प्रॉपरली वापरायचं आहे. किंवा या ठिकाणी वाक्यामध्ये ऑलरेडी हा असतो, याचा काय उद्देश आहे, कोणत्या उद्देशाने तो तिथं वापरला गेलेला आहे तो आपल्याला काय करायचा असतो, त्या ठिकाणी लिहायचा असतो. समजलं. तर या ठिकाणी मे आहे पॉसिबिलिटी आणि परमिशनसाठी. म्हणून तर बरेचदा म्हटलं मे आय कम इन सर,
म्हणजे परमिशन आहे हे की नाही, आणि पॉसिबिलिटी आहे. त्याच्यानंतर मस्ट आणि ऑट टू. मस्ट आणि ऑट टूमध्ये कंपल्शन आहे किंवा ऑब्लिगेशन आहे. एखादी गोष्ट तुम्हाला करण्या वाचून पर्याय नाहीच अशी शक्यता जिथं असते, म्हणजे मस्ट म्हणजे मस्ट, जिथं करायलाच पाहिजे च पर्याय नाही अशी सिच्युएशन असते, तिथं मस्ट किंवा ऑट टू वापरलं जातं. विल आणि शाल. ॲज युजल तुम्हाला माहिती आहे, सर्टनिटी दाखवण्यासाठी विल आणि शाल वापरला जातो. आता तो विल आणि शालमध्ये पण परत त्या दोघांपैकी नेमका वापरायचा कुठे, कोण, कधी, हे तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगेन. नंतर आहे शूड. एखाद्याला ॲडवाईस द्यायचं आहे किंवा सजेशन द्यायचं आहे तर शूड म्हटलं जातं. यू शूड ट्राय दिस. तुम्ही सजेस्ट करताय, तुम्ही ॲडवाईस देताय, इट मीन्स तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी शूड वापरायचं आहे. वूड किंवा यूज टू. हॅबिच्युअल ज्या काही ॲक्शन्स आहेत इन पास्टमधल्या, त्या सगळ्या काय आहेत या ठिकाणी वूड किंवा यूज टूमध्ये येतात. हॅबिच्युअल ॲक्शन्स जे त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ह्या हॅबिच्युअल ॲक्शन आहेत, ह्या रोजच्या रोज होतात, ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाहीत. हे जेव्हा घडतं तेव्हा या ठिकाणी यूज टू किंवा वूड वापरलं जातं. नेक्स्ट आहे नीड. नीड ऑब्व्हियसली नीड आहे तर नेसेसिटी आहे, गरज आहे. पण एकदम अति तीव्र गरज असेल तर तुम्हाला या ठिकाणी मस्ट वापरायचं आहे. लक्षात आलं. तर हा जो काही चार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी व्हिडिओ जो काही आहे तो पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या किंवा हा जो काही चार्ट आहे तो लिहून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली वाक्य कशी तयार होतात. लक्षात आलं. ठीक, हे लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी एक सेंटेन्स आहे, ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. ओके, ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली हा जो काही एक सेंटेन्स आहे तो या ठिकाणी मी जवळजवळ 5 ते 6 मॉडेलमध्ये म्हणजे ऑक्झिलरीजमध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता तो करत असताना या ठिकाणी काही नियम लक्षात घ्यायचे की आलं सेंटेन्स आहे तसं लिहायचं आहे, आणि जिथं जे मेन जे काही सेंटेन्स आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जिथं वर्ब येतो, हेल्पिंग वर्ब येतो, त्या ठिकाणी लगेचच तो मॉडेल ऑक्झिलरी जो काही दिलेला आहे, एबिलिटी म्हटलं की मग कॅन लिहायचं आहे, एवढंच आपण पाठ केलेलं असतं आणि ते लिहायचं रिकाम व्हायचं नाही. त्यामध्ये थोडासा बदल आहे, तो नेमका काय आहे हे लक्षात घ्या. आता हे जे दिलेलं वाक्य आहे ते बेसिक सांगते मी. हे दिलेलं वाक्य जे आहे, ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. आता हे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला समजा या ठिकाणी शो एबिलिटी असं जर मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, शोईंग एबिलिटी हे जर मी तुम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्ही हे सेंटेन्स कसं करणार आहात, तर ते करत असताना तुम्हाला पहिला प्रश्न पडतो की तो शोईंग एबिलिटी कॅन हे मला माहिती आहे, हो की नाही, पण तो वाक्यामध्ये लिहायचा कसा, चेंज कसा करायचा हे ठाऊक नाही आहे. तर तेच आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी जागा कुठे असते बघा, ही हा काय आहे वाक्यातला सब्जेक्ट आहे, हो की नाही. यस, यस नंतर लगेचच कोण येतो, हेल्पिंग वर्ब येतो. मग जिथं ज्या जागेला हेल्पिंग वर्ब येतो त्या जागेला तिथं आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी वापरायचं आहे. आता हे जे आहे हे या ठिकाणी आपण बघू शकतो की सिम्पल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे, हो की नाही, म्हणजे अगदी बेसिक आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब कुठलाही वापरलेला नाही आहे. मग जिथं नाहीच आहे तिथं कसं करायचं, तर या ठिकाणी जे क्रियापद आहे, जो वर्ब आहे, त्या वर्बला यस किंवा इयस प्रत्यय लागलेला असतो. अशा वेळेला तुम्हाला लगेच हे गेस व्हायला पाहिजे की ऑक्झिलरीची जे जागा नेमकी कुठं असणार आहे, तर ती या लगेच सब्जेक्ट नंतर लगेचच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे फिक्स झालं की त्याची जागा. हा, इथं जर समजा ही इज स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली असं जर असतं तर लगेच तुम्ही इज काढून त्या ठिकाणी जो काही ऑक्झिलरी आहे तो तुम्ही वापरला असतात. पण हे आणखीन एक आहे या ठिकाणी ट्विस्ट, की जेव्हा तुम्ही हे वापरता तेव्हा वर्बचा जो काही फॉर्म असतो, म्हणजे हा जो काही वर्ब आहे, वर्ब म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओला बघितलेला आहे, त्याचे प्रकार सुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत. नसेल पाहिला तर जाऊन एकदा तो व्हिडिओ जरूर बघा, कारण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की वर्ब म्हणजे काय, ॲक्शन, आपण जी काही क्रिया करतो, आपण जे काही ॲक्टिव्हिटी करतो ती या ठिकाणी काय सांगितलेली असते. मग त्या सेंटेन्समध्ये कुठलं आहे हे बघायचं आहे. ठीक आहे, मग आता यामध्ये आपल्याला काय आहे की सब्जेक्ट सापडलेला आहे, वर्ब सापडलेला आहे, हो की नाही. मग आणि तो जो काही ॲडजेक्टिव्ह आहे तो सुद्धा या ठिकाणी ॲडवर्ब जो काही आहे तो सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. मग आता इथं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की जो मॉडेल ऑक्झिलरी आहे, एबिलिटी आहे, तर एबिलिटीला कोण रिप्रेझेंट करतं, कॅन जो काही आहे.
तर तो लिहत असताना ही कॅन, आता इथं लक्षात आली जागा कुठली, कॅन, ठीक आहे. तर लगेच सब्जेक्ट नंतर आहे तिथे तो वापरायचा आहे. तो वापरल्यानंतर आता या ठिकाणी हा जो स्पीक्स आहे, स्पीकिंग आहे किंवा V2 फॉर्ममध्ये आहे, V1 मध्ये आहे, ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, ॲडव्हर्ब फॉर्ममध्ये आहे, यस लागलेला आहे, ING लागलेलं आहे, जे काहीही असेल लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूपच वापरायचं. लक्षात आलं. ऑक्झिलरीचा जो काही वर्ड आहे तो तुम्ही ऍड केल्या केल्या तुम्हाला वर्ब लिहायचा आहे. वर्ब फर्स्ट फॉर्म मध्ये पाहिजे, हे ध्यानात घ्यायचं. जसं की ही कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. इथे तुम्ही बघू शकता सेकंड मध्ये पण पॉसिबिलिटीसाठी मे वापरलेला आहे, हो की नाही, शो पॉसिबिलिटी. तर ही मे स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. हो, प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठलंही आलं कॅन पासून यूज टू पर्यंत कोणतंही मॉडेल ऑक्झिलरी अरेंज करा वाक्यामध्ये असं आलं तर ते लिहिल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं असतं, हे विसरायचं नाही. लक्षात आलं. आणि ज्या वाक्यामध्ये तिथं ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे तर तो हेल्पिंग वर्ब काढायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जो कुठला ऑब्लिगेशन आहे, पॉसिबिलिटी आहे, एबिलिटी आहे, ॲडवाईस आहे, कंपल्शन आहे, हॅबिच्युअल ॲक्शन आहे, व्हॉट एव्हर जे काही सांगितलेलं आहे त्याच्याशी रिलेट करणारा जो ऑक्झिलरी आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे, तो तिथं लावायचा आहे. आणि तो लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे क्रियापदाचं रूप आहे ते मूळ रूप ठेवायचं. लक्षात आलं. फार काहीही अवघड नाहीये, फक्त तुम्ही पॉझिटिव्हली घ्या आणि सावकाश वाक्य सोडवा, गोंधळ करू नका. कितीही लांब लचक आणि पल्लेदार वाक्य असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की किती जरी मोठं वाक्य असलं तरी सुद्धा तुम्ही तिथं अगदी इझिली लिहू शकता. फक्त तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजेत. कुठल्या, तर वाक्यातला सब्जेक्ट कुठला आहे, HV कुठला आहे आणि वर्ब कुठला आहे, हे एकदा समजलं की झालं. म्हणजे पहिलं जे काय ऑपरेशन आहे ते याच ठिकाणी आपलं होणार आहे. म्हणजे काय आहे, सब्जेक्ट लिहून घ्यायचा, सब्जेक्ट नंतर एचवी जो काही आहे जो दिलेला आहे तो काढून टाकायचा, नसेल तर तो तिथं लगेच सब्जेक्ट नंतर मग मॉडेल ऑक्झिलरी लिहायचा, लिहिल्यानंतर वर्ब लिहायचा, वर्ब मूळ रूपात पाहिजे. आता ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला शोधता यायला पाहिजे वाक्यामध्ये, आणि मग त्याच्यानंतर कितीही पल्लेदार वाक्य असू देत की तुम्हाला ते सोडवता येतं, घाबरायचं नाही. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे ही शूड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, ॲडवाइस असेल तर शूड वापरायचं आहे, सर्टनिटी आहे विल वापरायचं आहे. आता इथं ही विल का दिलेलं आहे, आता पण मगाशी चार्टमध्ये जर तुम्ही परत एकदा बघा बरं, आता सर्टनिटी जी आहे तिच्यासाठी शाल आणि विल वापरायचं आहे, हो की नाही. मग आता शाल जे काही आहे ते कुणासाठी असणार आहे, आय आणि वी साठी. लिहून घ्या तिथं, आय आणि वी साठी शाल असणार आहे, आणि विल जे काही आहे मग ते जे कोण सगळेजण राहिलेले आहेत की नाही, मग ही शी इट असेल म्हणा किंवा यू असेल, दे असतील, ह्या सगळ्यांसाठी काय आहे, विल असणार आहे. म्हणजे गंमत म्हणजे बघा की आय आणि वी साठी शाल आहे आणि बाकीच्यांना चादर आहे, म्हणजे विल आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथं काय असणार आहे, ही विल स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, मग सर्टेनिटी वापरलेला आहे, मग सर्टेनिटीसाठी विल वापरायचं आहे. समजलं. आता मध्ये हे बेसिकच राहणार आहे, स्पीकच म्हणजे पहिलं रूपच राहणार आहे. त्याच्यानंतर ऑब्लिगेशन असेल तर मस्ट वापरायचं. शक्यतो ऑब्लिगेशन आलं ना की तुम्ही डोळे झाकून मस्टच लिहा, कारण तिथं चुकायची शक्यता फार कमी असते. आणि यूज टू जो काही आहे तो हॅबिच्युअल ॲक्शनसाठी आहे, ही यूज टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, म्हणजे ही ऑलवेज, ओके नाही. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणी जो क्रियापद वापरलेला आहे त्या क्रियापदाचं मी मूळ रूपच घेतलेलं आहे. मग आता इथं मी हे का करून सांगितलं, कारण त्या ठिकाणी तुम्हाला शो करून सांगितलेले आहेत की तुम्हाला तिथं अरेंज कुठला करायचा आहे, एबिलिटी सांगितलं तर तुम्हाला इकडं कॅनमध्ये लिहायचं आहे, कॅन लिहायचं आहे, आणि मूळ रूप हे असं दिलेलं असणार आहे, म्हणजे मूळ वाक्य. मग मी एकाच वाक्याचे का सांगितले हे सगळे करून की एकदा लक्षात यावं म्हणून. आता काही वाक्य आपण प्रॅक्टिसला घेऊयात जेणेकरून तुम्हाला हे लक्षात आले की नाही किंवा कसं आले हे बघूयात. मग मी मगाशी सुरुवातीला म्हणाले होते बघा की दोन पद्धतीने प्रश्न विचारला जातो. एक पहिला प्रकार असा असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे विचारलं जातं की सॉरी त्या ठिकाणी विचारलं जातं की एक्झॅक्टली हा जो काही ही कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली ह्याचा जो काही हा ऑक्झिलरी आहे तो कोणत्या मध्ये वापरले किंवा कोणत्या अर्थाने वापरलेला आहे. मग तुम्हाला तिथे एबिलिटी हे गेस करायचं असतं, हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार असतो अशा पद्धतीनं एबिलिटी असेल, ऑब्लिगेशन असेल, पॉसिबिलिटी असेल, सजेशन असेल, ॲडवाईस असेल, हॅबिच्युअल ॲक्शन असेल, हे सगळं दिलं जातं आणि तुम्हाला तिथं वाक्यामध्ये अरेंज करायचं असतं. मग या दोन्हीचे ही काही प्रश्न आपण
आपण प्रॅक्टिसला घेऊयात, जेणेकरून तुम्हाला सोडवल्यानंतर लक्षात येईल की आपलं काय आहे, बरोबर आहे की नाही, चूक आहे की नाही, हे की नाही. ह्याच्यामध्ये एक्सेप्शन असे काहीही नाही येते, म्हणजे ह्याच्यामध्ये अपवाद नाही आहेत. या ग्रामरच्या टॉपिकला अपवाद नाहीत की म्हणजे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. यामध्ये फक्त हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, यस प्लस मॉडेल ऑक्झिलरी प्लस V1 प्लस ओ, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा, यस प्लस मॉडेल ऑक्झिलरी प्लस V1 प्लस ओ. ठीक आहे. मग आता मॉडेल ऑक्झिलरी हा ऑक्झिलरी जो काही आहे तो कशाला रिप्लेस करतो, हेल्पिंग वर्बला. समजलं? ठीक आहे. आता काही वाक्य आपण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी काही वाक्य, 2 वाक्य या ठिकाणी बोर्डवरती बसलेले आहेत. 2 वाक्य आपण या ठिकाणी बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झाममध्ये विचारत असताना कशा पद्धतीने फिरवून प्रश्न विचारला जातो आणि मग आपण थोडेसे कन्फ्यूज कसे होतो की अरे याचा अर्थ काय. म्हणून तर म्हणतात की ग्रामर हे फक्त वाचून किंवा ऐकून समजणारी गोष्ट नाही आहे. तुम्ही जितकेही प्रॅक्टिस कराल तेवढ्या काही गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत. मग काही प्रश्न हे आलेले होते आणि त्यामुळं एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न जेव्हा तुम्हाला या ठिकाणी थोडेसे कन्फ्यूज करतात तेव्हा मग काय वापरायचं असतं हे कळत नाही. आता इथं बघा, यू कॅन अंडरस्टँड इट, खूप सोपं वाक्य आहे. यूज द मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. मी मगाशी एका वाक्याचं तुम्हाला करून दाखवलेलं होतं. एकच वाक्य हे सगळ्या ऑक्झिलरीजना कसं सुटेबल आहे किंवा ते त्याच्यामध्ये कन्वर्ट केलेलं होतं. आता आपण काय करायचं, वेगवेगळे वाक्य घ्यायच्यात. म्हणजे एक्झाममध्ये विचारत असताना प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता इथे यूज मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन असं म्हटलेलं आहे. आता ऑब्लिगेशनसाठी या ठिकाणी आपण काय वापरतो, मस्ट वापरायचं आहे, होय की नाही, हे सांगितलेलं आहे. मग आता हे वापरत असताना या ठिकाणी तुम्ही पहिली गोष्ट आहे की कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये ग्रामर करण्यासाठी आलं तर ते करत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुम्हाला हा जो आहे तो वाक्यातला सब्जेक्ट आहे, हा HV आहे आणि हा वर्ब आहे. लक्षात आलं? मग हे जे काही आहे हे समजून घेण्यासाठी आधी तुम्ही सगळ्यात पहिला जो व्हिडिओ पण बनवलेला आहे की नाही या सिरीजचा, तो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं ओळखायचं आहे. त्याचा वर्क सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे ते बघितल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की मी हे काय सांगते. कारण तेव्हाच मी सांगितलं होतं ग्रामरची सिरीज चालू झाली की मी हेच शब्द वापरणार आहे किंवा ही माझी पद्धत आहे त्यामुळे मी याच पद्धतीने जाणार आहे. लक्षात आलं? पण हे खूप सोपं आहे समजून घ्यायला. मग आता हे लक्षात आलं की हा सब्जेक्ट आहे, हा HV आणि हा वर्ब आहे, हे ठीक आहे. मग आता इथं आपल्याला ऑब्लिगेशनसाठी काय वापरायचं आहे, तर ते वापरत असताना मस्ट वापरायचं हे नक्की आहे. मग ते कसं वापरायचं बघा, यू. मग आता हा जो कॅन आहे हा हेल्पिंग वर्बचं काम करतोय तिथं. मग भलेही तो ऑक्झिलरी का असे ना, काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. त्यामुळे आपण काय करायचं, तो काढायचा आहे आणि त्याच्या ऐवजी काय वापरायचं आहे, मस्ट वापरायचं आहे. यू मस्ट घेतला. आता हा अंडरस्टँड आहे. समजा इथं अंडरस्टूड असतं, एक वेगळ्या रूपात असतं, थर्ड फॉर्ममध्ये असतं, ING असतं, अंडरस्टँडिंगमध्ये असतं, अंडरस्टँड्स असतं, वॉट एव्हर जे काही असतं तिथं पण आपल्याला मूळ रूपात घ्यायचं. त्याचं मूळ रूप काय आहे, अंडरस्टँड आहे. त्यामुळे काय येणार आहे तिथं, अंडरस्टँड इट. लक्षात आलं? झालं. किती सोपं आहे बघा. यू, आपण हा आहे असा सब्जेक्ट घेतला, हा जो काही हेल्पिंग वर्ब त्या मूळ वाक्यामध्ये आहे. मग भलेही तो या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी का असे ना, आपल्याला काही घेणं देणं नाही. तो काढायचा, त्याच्याऐवजी जो काही सांगितलेला आहे, आपल्याला काय शोन करायला सांगितलेला आहे, तो जो काही रिलेट करणारा ऑक्झिलरी आहे तो त्या ठिकाणी ॲड करायचा आहे. तो केल्यानंतर क्रियापद जे काय आहे ते घ्यायचं, त्याचं मूळ रूप घ्यायचं आणि वाक्यातला शिल्लक राहिलेला भाग, वाशिरा भा, वाक्यातला शिल्लक राहिलेला भाग लिहायचा. ठीक आहे. आता दुसरं जे आहे थोडंसं ट्विस्ट आहे, काय गंमत आहे बघा, दे मे अगेन बी फ्री. ओके. आता इथं रिराईट द सेंटेन्स मेकिंग मोर डेफिनेट. अरे, पहिला चार्ट जेव्हा लिहून घेतला तेव्हा मोर डेफिनेट असं काहीही नव्हतं, आहे की नाही. मग आता हे मोर डेफिनेट काय म्हणजे आपल्याला मोर डेफिनेट हे कोणत्या ऑक्झिलरीला शो करायचं आहे किंवा कोणत्या ऑक्झिलरी मग तिथं येणार आहे हे समजत नाही. मग तिथं सर्टेनिटी येते. काय आहे सर्टेनिटी, डेफिनेट म्हणजे सर्टेनिटी, निश्चितता. लक्षात आलं? मग ह्यामुळं मग इथं काय येणार आहे की इथं मे आहे, इथं कॅन आहे. आता हे सगळे ऑक्झिलरीज आहेत, होय की नाही. मग हे असं कन्फ्यूज करणारे वाक्य येऊ शकतात. त्यामुळं म्हणते की प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तर याचं बनवायचं आहे. याच्यामध्ये आधी बघा, मी मगाशी म्हणाले तसं आपण सुरुवातीची काही वाक्य आपण याच बेसिसने करायचे. कुठलं, हा आहे वाक्यातला सब्जेक्ट, हा आहे हेल्पिंग वर्ब, हा आहे
शिल्लक राहिलेला भाग म्हणा किंवा वर्ब म्हणा किंवा ॲडजेक्टिव्ह फॉर्म म्हणा जे काही आहे ते. पण ह्या 2 गोष्टी तर आपल्याला ओळखता यायला पाहिजेत. लक्षात आलं? आहे की नाही? मग आता इथं काय येणार आहे की ते हा सब्जेक्ट जो काही आहे तो आहे तसा लिहून घ्यायचा ते. मे ऐवजी आता हा जो काही मे आहे हा हेल्पिंग वर्ब काढायचा आहे. मग मी म्हणाला डेफिनेट आहे, सर्टनिटी आहे. सर्टनिटीला कुठलं आहे? चार्टकडून बघा, पटकन बघा. सर्टनिटीसाठी कोण आहे? शाल किंवा विल आहे. मग मी मगाशी काय म्हणाले, आय आणि वी साठी शाल आहे, बाकीच्या ना चादर. चादर म्हणजे काय? विल. एक्झॅक्टली. मग आता इथं काय येणार आहे? विल. बरोबर आहे. आता विल झाल्यानंतर मग वाक्य जे काय आहे ते ॲज इट इज, म्हणजे जसं की आता याच्यामध्ये V3 फॉर्म, ING फॉर्म असं काही कन्फ्युजन नाहीच आहे. बेसिक फॉर्ममध्येच आहे. त्यामुळे वाक्य जे काय आहे ते इथं आहे असं लिहायचं आहे. बघा बरं, तुम्ही अडणार कुठे आहात? या अशा गोष्टींमध्येच. त्यामुळं वाक्यात दिलेल्या प्रश्नांच्या ज्या काही सूचना आहेत त्या नीट वाचायच्या आहेत. मी परत सांगते की 5वी पासून अगदी 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन लेवल, स्पर्धा परीक्षा, टेट असेल, TET असेल देणाऱ्या प्रत्येकासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, रिलेट करतात. त्यामुळे काळजीपूर्वक हा टॉपिक अभ्यासा. ठीक आहे. आणखीन काही वाक्य बघूयात म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल की आपल्याला कसं लिहायचं आहे. आता पुढचं वाक्य बघा. पुढच्या वाक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत असणार आहे, यू कॅन गो टू बेड अर्ली सो दॅट यू आर फ्रेश इन द मॉर्निंग. जरासं मोठं वाक्य आहे. ठीक आहे. आता या वाक्याला ऑर्डर कशी दिली किंवा सेंटेन्सचा क्वेश्चन कसा आहे बघा. चेंज द मॉड्यूल ऑक्झिलरी टू मेक द सेंटेन्स अ पीस ऑफ ॲडवाइस. आता इथं मगाशी आपण बघितलं की सर्टिनिटीसाठी थोडंसं वेगळं होतं. इथं तुम्ही बघताय की पीस ऑफ ॲडवाइस. पीस ऑफ ॲडवाइससाठी कोणतं वापरायचं आपल्याला? ॲडवाइस आहे, सजेशन आहे. येस, या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे शुड. आता ह्या ठिकाणी बघा, आपण नेहमीप्रमाणे जे वाक्य आहे ते करत असताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करतो या ठिकाणी. पहिला आहे हा सब्जेक्ट आहे, हा HV आहे आणि हा जो काही आहे तो वर्ब आहे. तो ह्या तिन्ही गोष्टी कळाल्या. मग बाकीच्या पूर्ण वाक्यामध्ये काही आपल्याला बदल करायचे नाहीयेत. मग आता इथं लिहून घेत असताना वाक्यामध्ये काय करायचं आपल्याला? यू आहे असं लिहून घेतला. तो घेतल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की कॅन जो आहे तो या वाक्यातला हेल्पिंग वर्ब आहे, तो काढून टाकायचा. त्याच्याऐवजी त्या ॲडवाइससाठी कुठलं वापरतात? शुड वापरतात. मग आता आपण या ठिकाणी काय करायचं? त्या ठिकाणी शुड वापरायचं आहे. घेतला. तो घेतल्यानंतर मग गो. आता हे खरं तर त्याचं मूळ रूपच आहे, त्यामुळे काय अडचण नाही. असे मूळ रूपात असेल तर मूळ रूप आहे असंच येणार आहे, आणि जर नसेल तर ते मूळ रूपात कन्वर्ट करून घ्यायचं. एवढं लक्षात घ्यायचं. गो टू बेड अर्ली म्हणजे काही वाक्यात शिल्लक राहिलेला जो काही भाग आहे तो आहे असा वापरायचा आहे. इतकं सोपं आहे, है की नाही? म्हणजे वाक्य किती जरी मी मगाशी म्हणाले तर किती जरी मोठं असलं ना ते घाबरायचं नाही. पहिल्या 2-3 स्टेपमध्येच आपल्याला या ठिकाणी त्या वाक्याचं जे काही आहे ते ऑपरेशन करायचं असतं. या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा असतो, जो काही हेल्पिंग वर्ब आहे तो काढून टाकायचा असतो. तो काढून टाकल्यानंतर त्या ठिकाणी जो काही ऑक्झिलरी ज्या पद्धतीने वापरायला सांगितलेला आहे तो त्या ठिकाणी वापरायचा आहे. तो वापरून झाल्यानंतर क्रियापद जे काय असतं त्या क्रियापदाचं मूळ रूप येणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम थोडंसं पुढं असेल क्रियापद, एक वर्ड नंतर जर क्रियापद असेल तर हो तुम्ही त्या पद्धतीने, पण क्रियापदाचं जे रूप आहे मूळच घ्यायचं आहे, म्हणजे बेसिक फॉर्ममध्येच तो येणार आहे. आणि बाकीच्या वाक्यात पूर्ण कुठेही काही कुणाचीही जागा बदलायची नाही, आहे असं वाक्य लिहून काढायचं. लक्षात आलं? अजून काही वाक्य आपण बघूयात, आणखीन काही. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचं एक वाक्य बघूयात. आय विल टीच यू दिस लेसन नेक्स्ट वीक. रिराईट द सेंटेन्स युझिंग मॉड्यूल ऑक्झिलरी शोईंग सर्टेनिटी. आता सर्टेनिटीसाठी तुम्ही बघितलेलं आहे की या ठिकाणी आपण शाल किंवा विल वापरू शकतो. दुसरा एक सेंटेन्स आहे द टाइम माइट कम. या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे रिप्लेस द मॉड्यूल ऑक्झिलरी बाय अनदर शोईंग सर्टेनिटी. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा हे सांगते की या ठिकाणी प्रश्न विचारायचा जो काही रोख आहे, म्हणजे दिलेलं सेंटेन्स वेगळं आणि त्यांचा जो काही उद्देश आहे, त्यांनी जे काही ऑर्डर या ठिकाणी सांगितलेलं आहे रिराईट म्हणून, ती पुढची व्यवस्थित वाचणं किंवा ती कशा प्रकारे विचारतात हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, म्हणून या ठिकाणी मी शोईंग ऑब्लिगेशन, शोईंग सर्टेनिटी असं म्हटलेलं नाही. पण एक्झॅक्टली एक्झामला, मग ते बोर्ड एक्झामला असू दे किंवा तुमच्या अगदी शाळेतल्या असू देत किंवा कॉलेजमधल्या रेग्युलर रुटीनच्या परीक्षा असू देत, त्या प्रत्येक परीक्षेला अशा
पद्धतीनेच क्वेश्चन पेपर काढला जातो, याच पद्धतीने पेपर जो काही आहे त्या पेपरला परमिशन किंवा त्या क्वेश्चनला परमिशन ही दिली जाते. अदरवाईज लँग्वेजचा पेपर असाच किंवा रिराईट देऊन किंवा शोईंग ऑब्लिगेशन असं म्हणून ते टाकले जात नाहीत प्रश्न. त्यामुळे प्रश्नांचा रोख किंवा त्याची दिलेली जी काही ऑर्डर आहे ती व्यवस्थित समजून घ्या. सर्टेनिटीसाठी आपण मगाशी बघितलं तर शाल किंवा विल आहे. मग या ठिकाणी मी जसं मगाशी बोलले त्या पद्धतीने सब्जेक्ट आहे, हा एच व्ही आहे आणि हा काय आहे वर्ब आहे. या सेंटेन्समधलं जर टाईम हा सब्जेक्ट आहे आणि माईट हा काय आहे या ठिकाणी वर्ब एच व्ही आहे आणि हा वर्ब आहे. मग आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲज इट इज नेहमीप्रमाणे आय विल आहे, विल गेला तर विलच्या ऐवजी कुठला आहे तो विल आहे तसंच नाही, कारण इथं काय दिलेलं आहे आय विल जरी वापरलेला असला तरी सर्टनिटीसाठी कुठला येणार आहे या ठिकाणी विलच येणार आहे. त्याच्यामुळे इथं वाक्य आहे तसंच येणार आहे, आय विल टीच यू दिस लेसन. मग वाक्य पुढचं आहे तसं येणार आहे, ॲज इट इज म्हणजे जसं आहे त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर द टाईम, आता इथं माईट आहे, माईट ऐवजी तुम्हाला काय सर्टेनिटीसाठी काय येणार आहे विल येणार आहे, विल कम. लक्षात आलं. म्हणजे इथं कुठलाही बदल करायचा नाही आहे. म्हणजे मगाचपासून आपण जे सेंटेन्स बघतोय ते आपण या पद्धतीनंच सोडवायचे आहेत. सब्जेक्ट झाला की तुम्हाला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब जो असतो त्याच्याऐवजी तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी आणि त्याचं मूळ रूप लिहायचं आणि बाकीचा जो काही वाशीराभा आहे वाक्यातला शिल्लक राहिलेला भाग जो काही आहे तो या ठिकाणी ॲड करायचा आहे. आता याच्यानंतर आपण बघूयात याचे काही अपवाद पण आहेत. मी सुरुवातीला म्हणाले होते की अपवाद नाहीत, पण ते ट्विस्ट होतं कारण इंग्रजीमध्ये असा ग्रामरचा टॉपिक नाही आहे की ज्यामध्ये अपवाद नसतील. ते अपवाद नेमके कुठले आहेत ते आता आपण एक एक करून या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, कारण हा असा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती सापडणार नाही. कारण मी म्हणाले तसं ऑनलाईन क्लासेस म्हणजे खरोखरच जसं क्लासमध्ये किंवा ट्युशनमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने होणार आहे त्याच पद्धतीने इथं इन डिटेल म्हणजे डिटेलमध्येच तुम्हाला घेतलं जाणार आहे. त्याच्यामुळे यानंतर आपण बघूयात की जे काही अपवाद आहेत, मग एक एक अपवाद जे काही आहेत, 1 2 3 जे काही आहेत त्या अपवाद आणि त्याची वाक्य नेमकी कशी असतात, काय काळजी घ्यायची त्या. त्यामुळे वही पेन घेऊन बसला नसाल तर प्लीज घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे की त्याचे जे काही अपवाद आहेत आणि त्याचे रिलेट करणारे जे काही सेंटेन्स आहेत. म्हणून बरेचदा असं होतं की मॉडेल ऑक्झिलरीचे अभ्यास तर करून गेलोय, माहीत तर आहे हे ऑब्लिगेशन म्हणजे हे त्याच्यानंतर पॉसिबिलिटी म्हणजे हे सगळं ठाऊक आहे, पण मग मार्क गेले कुठं, मला परीक्षेत मग लिहिता का आला नाही, तो अटेम्प्ट का करता आला नाही क्वेश्चन. तर त्याचं कारण हे असतं की आपल्याला काय माहिती नाहीत, नेमके अपवाद ठाऊक नाही आहेत आणि त्यामुळे आपली ही अशी घाबरगुंडी किंवा तारंबळ उडते. त्यामध्ये पुढचं जे काही आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग पुढचा वाक्य सुरू करूयात आपण. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण पहिला अपवाद बघूयात. तुम्ही यापूर्वी बघितलेलं आहे की जे ऑक्झिलरीचं आपण लेसन बघत होतो तेव्हा मी काय सांगितलं की तुम्हाला जो ऑक्झिलरी वर्ड आहे तो लिहिल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं आहे, बरोबर. आता इथं या ठिकाणी मात्र थोडंसं या नियमाला आपल्याला बगल द्यावी लागणार. ते नेमकं काय आहे हे थोडंसं समजून घेऊयात. वाक्य बघा, दे नीड टू बी प्रोटेक्टेड. हां, आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे या वाक्यातला सब्जेक्ट कुठला आहे, दे हा सब्जेक्ट आहे, बी हे लागलेलं प्रत्यय आहे आणि मग आता इथं सेंटेन्स जे काही दिलेलं आहे त्या दिलेल्या सेंटेन्समध्ये तुम्ही म्हणाल फारसं काही टीचर वेगळं वाटत नाही आहे आणि या ठिकाणी मग काय काळजी घ्यायची आहे तर ती सांगते बघा. आधी वाक्याची ऑर्डर बघा, रिराईट युजिंग मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे काय, मस्ट आहे. ठीक आहे, हे तर कळालं. ठीक आहे, मग आता इथं एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की लिहत असताना इथं थोडासा नियम बदलतो म्हणजे काय की सांगते बघा. हा, दे आहे असं घेतलं, ठीक आहे. दे झाल्यानंतर आता नीड टू हा काय आहे, वाक्यातला हेल्पिंग वर्ब आहे. मग आपण नेहमीप्रमाणे आपला पुढचा नियम काय आहे की वाक्यातला हेल्पिंग वर्ब जो मूळचा आहे तो काढायचा आणि त्याच्याऐवजी जो काही आपल्याला ऑक्झिलरीचा फॉर्म वापरायला सांगितलेला तो त्या ठिकाणी काय करायचं आहे, मॅचिंग जो काही होतो त्या ठिकाणी तो लिहायचा आहे. मग आता इथं ऑब्लिगेशन आहे म्हणजे कोण येणार आहे, इथं मस्ट येणार आहे. ठीक आहे, आता तो इथं मस्ट घेतला, होय की नाही. आता मस्ट घेतल्यानंतर बी प्रोटेक्टेड हे राहतच की, होय की नाही. मग आता त्याचं काय करायचं, तर तुम्ही म्हणाल बी प्रोटेक्ट म्हणणार नाही, तर तसं नाही करायचंय. तर ते जे काही राहिलेलं शिल्लक राहिलेला भाग आहे की नाही तो आहे असं लिहायचं आहे, बी प्रोटेक्टेड आहे असंच येणार तिथं.
का येणार? कारण या ठिकाणी बघा की हे जे बीचे फॉर्म आहे त्याच्यानंतर जे काही येतं ते आहे असं ठेवावं लागतं, तिथं बदल करता येत नाही. म्हणजे क्रियापदाचं जे मूळ रूप वापरायचं असं आपण मगाचपासून म्हणत होतो ते अशा वाक्यांमध्ये जिथं नीड टू बी चे वाक्य आलेली आहेत आणि त्याच्यानंतर वाक्याच्या मध्ये जे क्रियापद आहे ते क्रियापदाचं जर तिसरं रूप असेल तर ते त्या ठिकाणी आहे असं आपल्याला काय करावं लागतं? घ्यावं लागतं. लक्षात आलं? हा पहिला अपवाद आहे. समजलं का? बघा मी काय सांगते, वाक्य जे काही आहे ते खूप सोपं आणि खूप साधं आहे, दिसायला फार काही वेगळं नसतं. याच्यामध्ये टू बी फॉर्म असतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं ऑटोमॅटिकली. मग तिथं आपल्याला धक्का लावायचा नाही आहे. तुम्हाला जे काही एच बी आहे तो तेवढाच काढून टाकायचा आहे. तो काढून टाकून जिथं जो ऑक्झिलरीचा जो काही फॉर्म आहे तो त्या ॲड करायचा आहे आणि बी नंतर जे काही शिल्लक राहिलेला भाग आहे मग त्याच्यामध्ये त्याचं तिसरं रूप असे ना, आय एन जी असे ना, जे काही आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरफेअर करायचा नाही. हा पहिला अपवाद झाला. ठीक आहे. आता दुसरा अपवाद. दुसरा अपवाद बघा या ठिकाणी बी प्रिपेअर ऑलवेज टू बी बी प्रिपेअर ऑलवेज टू पे द प्राइस. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्ही रीड केलं? ठीक आहे. याचं जे ऑर्डर आहे ते बघूयात. रिराईट युझिंग मॉडेल ऑक्झिलरी शोईंग सजेशन. सजेशनसाठी काय असणार आहे? शुड आहे. हे तर लक्षात आलं. म्हणजे सजेशन आहे तर शुड आहे हे कळालं. पण आता हे वाक्य जे आहे त्या वाक्यामध्ये आपण नेहमी काय शोधतोय? सब्जेक्ट कुठे आहे, हेल्पिंग वर्ब कुठे आहे, मग वर्ब कुठे आहे की नाही. पण अरे या वाक्यात तर सब्जेक्ट पण नाही आहे, हेल्पिंग वर्ब पण नाही. मग असं वाक्य कसं हँडल करायचं? जे बीचं वाक्य असतं, ज्या वाक्याला बी प्रिपेअर्ड, बी अवेअर आहे की नाही, ही जी वाक्य आहेत ही वाक्य कशी हाताळायची? तर ते हाताळत असताना कुठलंही ऑक्झिलरी येऊ दे, सजेशन येऊ दे, ऑब्लिगेशन येऊ दे, ॲडवाईस येऊ दे, परमिशन येऊ दे, पॉसिबिलिटी येऊ दे, हॅबिच्युअल ॲक्शन येऊ दे, व्हॉट एव्हर काहीही आलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे की त्या ऑक्झिलरीला कुठला वर्ड आहे, एवढं माहिती हे पाठ करून झालं. म्हणजे हे त्याच पद्धतीने आहे, इथं काही बदल होणार नाही. पण आता वाक्याची रचना थोडीशी बदलते. ती कशी होणार आहे बघा. जेव्हा बीचं वाक्य येतं ऑक्झिलरी करायला तेव्हा या ठिकाणी काय येणार आहे? यू हे वाक्याला सुरुवातीला वापरायचं. आता इथं सजेस्ट वापरलंय म्हणून या ठिकाणी शूड घ्यायचं. ऑब्लिगेशन असतं तर इथं मस्ट आलं असतं यू नंतर, हो की नाही. परमिशन असतं तर मे आलं असतं. म्हणजे हे लक्षात घ्या की इथं यू हा कंपल्सरी लिहायचा आहे. कारण इथं कोणीही सध्या सब्जेक्ट नाहीये, म्हणजे करता नाहीये, त्याच्यामुळे इथं करता यूज घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम इतर कुठले आय वगैरे वी वगैरे हे नाही घ्यायचे, फक्त यू घ्यायचं आहे. यू घ्यायचा. यू घेतल्यानंतर जो आपल्याला ऑक्झिलरी सजेस्ट केलेला आहे किंवा जो आपल्याला रिराईट करायला सांगितलेला आहे किंवा जो अरेंज करायला सांगितलेला आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. तो आता इथं सजेशनला कुठलं वापरतो आपण? शुड वापरतो. तर इथे येणार आहे शुड. घेतलं? मी परत सांगते बघा. यू बीच्या वाक्यामध्ये या ठिकाणी करता आपल्याला अवेलेबल होत नाही. त्यावेळेला तेव्हा या ठिकाणी यू घ्यायचं आहे करता म्हणून. ठीक आहे. तो उसणाच असणार आहे. म्हणजे उसणं आपण घ्यायचं आहे. तिथं यूज घ्यायचं आहे. तिथं आय वी यापैकी दुसरं कोणी ही शीट वगैरे चालणार नाही आहे. तिथं कंपल्सरी यूज घ्यायचं आहे. आता यू घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल यू शुड हे एकत्र नाही, तसं नाही आहे बरं का. यू घेतल्यानंतर थांबा. तिथं ऑक्झिलरी कुठला वापरायला सांगितलेला आहे त्याच्याशी रिलेट करणारा जो मॅचिंग होणार आहे तो डोळे झाकून बिंदास्त वापरा. मग तो माईट येऊ दे, मस्ट येऊ दे, शूड येऊ दे, मे येऊ दे, जे काही असेल ते, शाल आहे, विल आहे, जे आहे ते घ्यायचं आहे. तो घेतल्यानंतर मग मात्र जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये काहीही बदल करत बसायचं नाही. मग आता इथं काय दिलेलं आहे वाक्य? मग कुठलं वाक्य? आता हे वाक्य एवढं पण घेतलेलं आहे, हे आपण बाहेरून तयार करून घेतलेलं आहे की नाही. मग आता वाक्य काय आहे? बी प्रिपेअर्ड युअर ऑलवेज टू पे द प्राइस. हे जे काही वाक्य आहे ते आहे असं लिहून काढायचं आहे बी पासून, हो की नाही. शुड बी. आता इथं क्रियापदाचं बाकी वाक्य आहे तसं. हे क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे की नाही हे आहे असंच राहणार आहे. इथं पण मूळ रूप वगैरे घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही. कुठं? बीच्या वाक्यामध्ये. समजलं? बीच्या वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप घेत बसायचं नाही. जेव्हा बी वाक्याच्या सुरुवातीला येतो आणि त्यात ऑक्झिलरी ॲड करायला सांगितला जातो तेव्हा त्याचा करता यू आहे हे नक्की. यू घेतल्यानंतर मग तुम्हाला बघायचं आहे ऑक्झिलरी कुठला अरेंज करायचा आहे तो घ्यायचा. तो घेतल्यानंतर मग जे दिलेलं प्रश्नातलं वाक्य आहे म्हणजे जो काही प्रश्न आहे तो आहे असा उचलायचा आणि तिथं ठेवायचा. त्याच्यामध्ये बाकी काहीही बदल करत बसायचे नाहीत. हे झालं दुसरा अपवाद. आता तिसरा बघूयात. तिसरा अपवाद जो काही आहे त्याच्यामध्ये बघा टाईम युअर मेल्स.
आता हे जे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही मगाशी जसं बीचं सेंटेन्स बघितलं सेम तो आणि हा एकाच जे आपण म्हणतो ना घराण्यातले आहे त्याच पद्धतीचा आहे. पण मी मुद्दाम तुम्हाला बी हे वेगळं का सांगितलं, कारण उद्या असं नको व्हायला की बी आलं वाक्याच्या सुरुवातीला मग आम्हाला ते कन्फ्यूज झालं असं व्हायला नको. तर दोन्ही एकाच घरातले पण थोडंसं वेगवेगळं मी मुद्दाम करून सेपरेट का सांगितलं की तुमच्या लक्षात यावं म्हणून. मग आता इथं काय दिलेलं आहे की टाइम युअर मेल्स. इथं या ठिकाणी इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे, तीच रडारड आहे की याच्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, आणखीन याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठे तुम्हाला ऑब्जेक्ट जो काही सब्जेक्ट वर्ब जो काही आहे तो सुद्धा नीटचा या ठिकाणी बघायला मिळणार नाही. मग आता इथं जेव्हा अशा वाक्याला रिराईट द युजिंग मॉडेल ऑक्झिलरी गिव्हिंग ॲडवाईस असं म्हटलेलं आहे, तर इथं सुद्धा आपण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. इथंही कुणीच नाही आहे. आता इथं युवर म्हटलेलं आहे. मग ठीक आहे, अस म्हटलंय, आवर म्हटलंय, जे काही म्हटलं असेल तरी आपलं ठरलेलं आहे की तिथं कुणीही नाही आहे हे गृहीत धरून आपल्याला काय करायचं आहे, यूज घ्यायचं आहे. कळालं. आता यू घेतल्यानंतर इथं मात्र काय दिलेलं ऑक्झिलरी जो काही अरेंज करायला सांगितलेला आहे, मग तो ॲडवाईस आहे का परमिशन आहे, जे काही आहे ते बघा. आता ॲडवाईससाठी कुठलं असणार आहे, शूड असणार आहे. तर इथं काय घेतलेलं आहे, पण शूड घेतलेलं आहे, यू शूड. हा, यू शूड घेतल्यानंतर मग आहे असं वाक्य, यू शूड टाइम युअर मेल्स. मी काय केलं या ठिकाणी वाक्यामध्ये करता नाहीये तो घेतला, ऑक्झिलरी जो त्यांनी सांगितलं होतं तो अरेंज केला. अरेंज केल्यानंतर मग जे काही राहिलेलं शिल्लक राहिलं म्हणजे हा जो काही प्रश्न दिलेलं जे काही वाक्य आहे ते आहे असं उचल आणि इथं पेस्ट केलेलं आहे, लिहिलेलं आहे. एवढंच या ठिकाणी, इतकं सोपं आहे. एवढंच या ठिकाणी काय करायचं आपल्याला लिहायचं आहे. बाकी याच्यामध्ये जास्त डोकं चालवायचं नाही. ह्याच्यामध्ये मग क्रियापदाचं तिसरं रूप आहे, दुसरं रूप आहे, पहिला आय एन जी हा काहीही बदल करायचा नाही, कारण ऑलरेडी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, सब्जेक्ट नाही आहे तो या ठिकाणी अरेंज केलेला आहे. सब्जेक्ट नाही तो घेतला, ऑक्झिलरी घेतला आणि जे पूर्ण प्रश्न वाक्य आहे, प्रश्न आहे असं उचलायचं आणि ठेवायचं, काही बदल करायचा नाही. पण कशानंतर, ह्या दोन गोष्टीनंतर, म्हणजे हा यू आल्यानंतर आणि जो ऑक्झिलरी जो सुटेबल आहे तो लिहिल्यानंतर मग लिहायचं, बाकी काही नाही. समज. पुढच्या पदामध्ये आपण बघूयात त्या ठिकाणी टू रिअलाइज युअर रिस्पॉन्सिबिलिटीज ॲज एज्युकेटेड वुमेन. आता या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे, हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये तुम्ही बघू शकता की डूनी सुरू झालेलं आहे. मी मुद्दाम डू आहे, बी आहे अशी वाक्य मी का देते, कारण या पाठीमागं तुम्हाला ते व्यवस्थित समजावं किंवा कळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आता या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे, इथं मात्र थोडासा बदल करायचा आहे. तो बदल काय करायचा आहे हे वाक्य समजून घेतल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. इथं बघा आता की रिराईट द मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. जसं मगाशी आपण जे 3 अपवाद बघितलेत, सेम याची सुद्धा परिस्थिती तीच होणार आहे. आता ऑब्लिगेशनला आधी काय असतं हे आधी फाइंड आउट करा. ऑब्लिगेशन म्हणजे मस्ट आहे. आता मस्ट आहे तर त्या ठिकाणी वापरत असताना काय वापरायचं आहे, तर मस्ट वापरायचा. पण तो कसा वापरायचा आहे, इथे या ठिकाणी तुम्हाला कोण हा दिसतोय का, सब्जेक्ट दिसतोय का, नाही आहे. तर आपण सुरुवातीला काय करायचं, तो सब्जेक्ट जो काही आहे तो लिहून घ्यायचा आहे, यू. आता इथं ऑब्लिगेशनसाठी कुठलं आहे, यू मस्ट. आणि मगाचपासून आपण काय करत होतो, बीचं वाक्य असेल म्हणा किंवा मग आज्ञार्थी वाक्य असेल म्हणा, याच्यामध्ये आपण काय करत होतो, हे आहे असं लिहिलं की वाक्य बघायचं, ते उचलायचं आणि आहे असं ठेवायचं. पण इथं मात्र तसं करायचं नाहीये. इथं काय करायला लागणार आहे, हा जो डू आहे हा डू निघून जाणार आहे. तुमच्या लक्षात आलं, हा डू या ठिकाणी वापरायचा नाहीये, तो काढून टाकायचा आहे. तो काढून टाकल्यानंतर आहे असं जे वाक्य आहे, रिअलाइज युअर, म्हणजे पुढचं जे काय वाक्य आहे ते मात्र ॲज इट इज आहे तसं लिहायचं आहे. समजलं. म्हणजे हा जो काही डू आहे तो निघून जाणार. बीच्या वाक्यामध्ये बी आहे असा राहिलेला होता, त्याच्यानंतरचा जो काही पोत होता तिथं पण आहे तसंच होतं. काय की इथं फक्त आपल्याला काय अरेंज करायचं होता, काय घ्यायचा होता, सब्जेक्ट जो काही आहे तो नाही आहे तो आपल्याला घ्यायचा होता आणि तो आपण काय घेतला या ठिकाणी घेऊन मग वाक्यवरचे जे काही दिलेलं आहे ते आपण घेत होतो थोडासा बदल करून. पण या ठिकाणी मात्र हे जेव्हा डू डज डीडचं वाक्य येतं आणि ते वाक्याच्या सुरुवातीला असतं तेव्हा मात्र जे दिले, म्हणजे जेव्हा आपण ते वाक्य ॲन्सरमध्ये कन्वर्ट करतो किंवा ॲन्सर लिहायला घेतो तेव्हा मात्र या ठिकाणी यू लिहायचं आहे. जे काही ऑक्झिलरी सांगितलेलं आहे ते अरेंज करायचं आहे. ते अरेंज केल्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला जो काही डू डज डीड जे काही वापरलेलं आहे ते काढायचं आहे. ते काढल्यानंतर जे काही वाक्यामध्ये वाशिराभा राहतो, म्हणजे वाक्या
त्यात शिल्लक राहिलेला भाग जो काही आहे तो घ्यायचा आणि तो इथं आहे असा पेस्ट करायचा. तिथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्रियापदाचं कितवं रूपय काय आहे हे बघायची गरज नाही. लक्षात आलं. आता पुढचा एक शेवटचा 5वा अपवाद आहे तो आपण बघूयात. आता शेवटचा अपवाद बघूयात या ठिकाणी की ऑन द रिटर्न जर्नी यू कॅन ॲट उत्तरकाशी. आता हे जे दिलेलं वाक्य आहे, कधी कधी कसं होतं की एक लांबलचक पल्लेदार वाक्य असेल तर ते ठीक आहे, पण त्या दिलेल्या वाक्यामध्ये जर 2 वाक्य असतील, स्वल्पविराम असेल आणि मग ते वाक्य कसं लिहायचं, त्या वाक्यामध्ये मग सुरुवात नेमकी कशाने करायची हाही एक प्रश्न असतो. तर ते करत असताना या ठिकाणी वाक्य आधी वाचा छान व्यवस्थित. ऑन द रिटर्न जर्नी कॉमा यू कॅन ॲट उत्तरकाशी. या ठिकाणी 2 वाक्य आहेत, कॉमा नंतरचं एक वाक्य आणि कॉमा आधीचं एक वाक्य. आता इथं काय करायला सांगितलेलं, राईट द मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ॲडवाईस असं म्हटलेलं आहे. ॲडवाईससाठी काय असणार आहे, शूड आहे. हे तर लक्षात आलं, ॲडवाईससाठी शूड आहे. आणि या वाक्यामध्ये, या पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, याच्या आधीचे जे अपवाद आपण बघितलेत तर त्या अपवादांमध्ये कुठेही सब्जेक्ट नव्हता. लक्षात येते काय बघा, कुठंही सब्जेक्ट हा दिलेला नव्हता. पण या वाक्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आहे. ते नेमकं कसं आहे की यामध्ये जे स्वल्पविरामाच्या आधीचं जे वाक्य आहे ऑन द रिटर्न जर्नी, या वाक्यामध्ये कुठेही आपल्याला सब्जेक्ट दिसत नाही किंवा कुठंही हेल्पिंग वर्ब दिसत नाही. लक्षात आलं. पण नंतर मात्र, कॉमा नंतर मात्र यू कॅन ॲट उत्तरकाशी हे जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब पण दिसतो आणि सब्जेक्ट पण दिसतो. मात्र तुम्ही म्हणाल की मग मॅडम हे तर लक्षात आलं की कॅन दिसतोय तिथं, मग कॅन ऐवजी शूड वापरायचं हे कळालं, पण ते वाक्य पुढं घ्यायचं का, तर नाही, असं काहीही करायचं नाहीये. तुम्हाला याच्यामध्ये कुठलंही वाक्य आधी लिहायचं आणि कुठलं वाक्य नंतर लिहायचं हा गोंधळ इथं करायचा नाहीये. इथं दिलेलं काय वाक्य आहे, आता आन्सर कसं येणार आहे, ऑन द रिटर्न जर्नी जर्नी कॉमा, हे वाक्य इथंपर्यंत आहे असं लिहायचं आहे आणि याच्यानंतर मात्र यू कॅन ऐवजी काय वापरायचं आपल्याला, इथं ऑक्झिलरी कुठला सांगितलेला आहे, ॲडवाईस. ॲडवाईसच्या बदल्यामध्ये कोण येणार आहे, शूड येणार आहे. शूड ॲट उत्तरकाशी. लक्षात आलं. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की हे दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपण वाक्यांच्या जागा बदललेल्या नाही आहेत, हे आधी ध्यानात घ्या. वाक्यांच्या जागा आपण बदललेल्या नाही, त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे असं जे काही आहे त्याच्यामध्ये वाक्य लिहून घ्यायचं आहे आणि जिथं आपल्याला बदल करायचा आहे, कॉमा नंतरचं जे काही वाक्य आहे त्या वाक्यामध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार आहे, सब्जेक्ट दिसणार आहे, हेल्पिंग वर्ब दिसणार आहे. तो या ठिकाणी काढायचा, हेल्पिंग वर्बऐवजी जो ऑक्झिलरी आपल्याला वापरायला सांगितलेला तो आपण या ठिकाणी वापरायचा आहे आणि वाक्य जे काही आहे ते ॲज इट इजच लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये आधी वाक्य कुठलं आणि नंतर वाक्य कुठलं असा गोंधळ करत बसायचं नाही. तर एकूण मॉडेल ऑक्झिलरीचा हा जो काही टॉपिक आहे, संपूर्ण टॉपिक आपण या ठिकाणी बघितलेला आहे. चार्ट व्यवस्थित लिहून घ्या. त्याचबरोबर साधी वाक्य जी असतात म्हणजे जी ॲक्च्युअल रोजच्या वापरातली जी काही वाक्य आहेत ती आपण बघितलेली आहेत. त्याच्यानंतर 5 अपवाद आपण 5 एक्सेप्शन्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक याचे जे काही नोट्स आहेत किंवा अशा पद्धतीची वाक्य काढा. लक्षात येते काय, तुमचं टेक्स्टबुक घ्या, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इंग्रजीचा जो काही लेसन दिलेला आहे मग तो 10वीचा असेल, 5वी असेल, 8वी असेल, 12वी असेल किंवा तुम्ही मग कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल तर ते एखादं इंग्रजीचं पुस्तक घ्या, एखादा पॅरेग्राफ घ्या, त्या पॅरेग्राफमध्ये काय करायचे अशी वाक्य बाजूला काढायची आहेत. बीची वाक्य बाजूला काढा, डूचं वाक्य बाजूला काढा, आज्ञार्थी वाक्य बाजूला काढा, 1-2 अशी वाक्य बाजूला काढा. लक्षात येते का. त्याच्यानंतर मग त्यामध्ये तुम्हाला जे वापरायला सांगितलेलं आहे ते ऑक्झिलरी वापरत असताना ते कसं वापरायचं आहे, आपण कसे बदल केले, एकूण 5 अपवाद आपण बघितलेत बरोबर. आता ते नेमके 5 अपवाद कुठले कुठले आहेत मी परत एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला रिवाईज करून सांग. आता या ठिकाणी आपण पहिलं जे अपवाद बघितलं त्या पहिल्या अपवादामध्ये काय होतं, या ठिकाणी नीड टूचं वाक्य होतं बरोबर आहे. नीड टूच्या वाक्यामध्ये टू हा काढून टाकायचा आहे, काढून टाकल्यानंतर जो ऑक्झिलरी आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. डूचं वाक्य बघितलं,
डूच्या वाक्यामध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी, ते आज्ञार्थी वाक्य आहे. डू, डज, डिड हे काढून टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये तुम्हाला एकात 2 वाक्य दिसणार आहेत. त्याच्यामुळं पहिलं जे काही वाक्य आहे ते आहे असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्याची सुरुवात झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर जर राहिलेलं आहे की बी पासून जर वाक्याची सुरुवात झाली तर नेमकं कसं करायचं आहे की बी पासून सुरू झालेलं जे वाक्य आहे, त्या बी पासून सुरू झालेलं जे काही वाक्य असतं त्यामध्ये काय करायचं आहे, यू शूड किंवा यू पासून यूनी काय करायचं आहे, त्या वाक्याची सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी आपण ऑक्झिलरीचे 5ही अपवाद पाहिलेले आहेत आणि ते ऑक्झिलरी जे काही ते कोणत्या कशा पद्धतीने त्याचा जो काही चार्ट आहे तो सुरुवातीलाच पाहिलेला आहे. पुस्तक घ्या, एखादा पॅराग्राफ घ्या, त्या पॅराग्राफमध्ये जी काही वाक्य आहेत ती काढा, स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीने जर काही अडचण आली तर प्लीज कमेंट करा, जरूर कमेंट करा. या ठिकाणी उत्तर देण्याचा मी प्रत्येकालाच प्रयत्न करेन, जेणेकरून जर तुमची काही शंका असेल तर आणखीन एखादा व्हिडिओ आपल्याला जर बनवायला लागला तर मी जरूर बनवेन. पण प्लीज या ठिकाणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा, कारण खूप मेहनत लागते याच्यासाठी. आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.